केदार सरांना भेटल्यानंतर खूप अप्रोच बदलला माझा पूर्णपणे मालिकांकडे बघण्याचा. नातं तेच असणार आहे, नात्यात काही बदल होणार नाहीये, पण काही गोष्टींमुळे कदाचित त्याच्यात दुरावा येऊ शकतो का तसंच राहणार आहे हे खरं तर आम्हालाही माहित नाहीये. 100 एपिसोड झाल्यानंतर पण भीती वाटत होती की लोकांना आवडतंय नाही, लोकांपर्यंत पोहोचतोय नाही, कारण माझ्यापर्यंत प्रतिक्रिया येत नव्हत्या. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि फायनली ज्याची तुम्हाला प्रतीक्षा होती त्या जोडीचं लग्न झालं आणि ती जोडी माझ्यासोबत आहे, म्हणजेच श्री आणि अगस्त्य. पहिलं तर श्री लग्नानंतरचा लुक आहे आय गेस, पण खूप छान दिसतोय, साडीमध्ये आहेस तू. आणि अगस्त्य तू सुद्धा कसा आहेस? आणि कमाल 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 खूप आणि आता श्री इतक्या ट्रेडिशनल अटायर मध्ये आहे तर एक कमेंट होऊन जाऊ दे तिच्यासाठी. सक्सेसफुली घेतलं तिलाही सवय झाली रोजची है ना ग. अगस्त्य फक्त श्रीचाच आहे, नो डाऊट. फायनली आणि आता असं खरं झालेलं आहे, पण श्री लग्न झालंय फायनली. अगस्त्यवर तुझं प्रेम होतं ते पण झालं आणि तुला जिला धडा शिकवायचं होतं ते सुद्धा झालंय. सक्सेसफुली स्टोरी सुरू आहे आणि मालिका इतकं सक्सेसफुली चालणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर आत्ता कलाकार म्हणून सुद्धा आणि एक कॅरेक्टर म्हणून जे तू प्ले करतेस, व्यक्त व्हायचं असेल किंवा एक काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगशील? खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिला चित्रपट करून आणि मग त्यानंतर एक वेब सिरीज करून ना कुठेतरी मला माहीत नाही कुठून डोक्यात आलं किंवा कसं की नाही मला मालिका नाही करायची, असं माझं एक मत होतं. केदार सरांना भेटल्यानंतर खूप अप्रोच बदलला माझा पूर्णपणे मालिकांकडे बघण्याचा. कारण मला असं वाटतं की ह्या गेल्या 5 महिन्यात इतकं मला शिकायला मिळालं आहे. मुळात केदार सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती आणि सुगंधा लोणीकर यांनी सुद्धा. पूर्णपणे मी मालिकांमध्ये आत्ता काम करते ह्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त त्या दोघांना जातं. कारण तुमचा एक कलाकार म्हणून अप्रोच तयार झाल्यानंतर त्या दोघांनी मला ज्या पद्धतीने समजावलं आणि जे मला खूप पटलं, आणि ह्या 5 महिन्यांमध्ये ह्या सगळ्या लोकांबरोबर राहून मी जे काही शिकतेय ते खूप समृद्ध करणार आहे. म्हणजे खूप छोटी छोटी गोष्ट आहे. म्हणजे ॲक्टर आहे तर ॲक्टरला प्रत्येक माध्यमात काम करता आलं पाहिजे. सो माझा तो जो अप्रोच होता तो खूप बदलला, किंवा मी म्हणेन हळूहळू बदलतोय आता. कारण ते इतकं ते मनावर हे झालेलं होतं. तर 100 एपिसोड झाल्यानंतर पण भीती वाटत होती की लोकांना आवडतंय नाही, लोकांपर्यंत पोहोचतोय नाही, कारण माझ्यापर्यंत प्रतिक्रिया येत नव्हत्या. म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवर आत्ता खूप जास्ती लोक पोचतायत, माझ्यापर्यंत येत आहेत. आणि इट्स मज्जा म्हण किंवा बाकीचे सगळे प्लॅटफॉर्म म्हण, ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचले आणि मग आता लोक माझ्यापर्यंत पोचतात. तर हे लोकांपर्यंत पोचण्याचा जो महत्त्वाचा भाग आहे त्या सगळ्यातनं एक वेगळाच आनंद आहे आणि एक समाधान आहे की मी ही संधी अजिबात सोडली नाही. आणि ह्या मालिकेत मी काम करते ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे आता. अगदीच. आणि जसं की अक्षय तुझं आणि म्हणजे अगस्त्यचं आणि श्रीचं लग्न झालं, सो फायनली आता प्रेक्षकांना ही अपेक्षा आहेच की तुमच्यामधला खूप छान बॉन्ड त्यांना पाहायला मिळावा. पण मालिका म्हटल्यावर आय एम शुअर ट्विस्ट वगैरे असतील, तर काय पुढे साधारणतः होणार आहे? हिंट वगैरे द्यायची आहे का तुला? काय मला असं वाटतं की छान बॉन्ड असेलच त्यांचा, आणि काही गोष्टी घडल्या तर त्यांच्या बाबतीत होऊ शकतात. कदाचित नातं तेच असणार आहे, नात्यात काही बदल होणार नाहीये, पण काही गोष्टीमुळे कदाचित त्याच्यात दुरावा येऊ शकतो का तसंच राहणार आहे हे खरं तर आम्हालाही माहीत नाहीये. आणि पण काहीतरी नक्की छान घडेल आणि आमच्यातल्या छान मोमेंट तुम्हाला बघायला मिळतील याची खात्री आहे. अगदीची. या मालिकेतनं तुझं कॅरेक्टर थोडं वेगळं, त्यामुळे लुक सुद्धा तितकाच वेगळा आहे. त्यामुळे आधीचा तुझा एक वेगळा लुक होता, आता लग्न झाले तर मंगळसूत्र म्हणा किंवा साडी, तर जो तुला साधारणतः जेव्हा लुक टेस्ट झाली असेल तेव्हा एक अभिनेत्री म्हणून होतं का की अरे कसं असेल, साड्या कशा असतील किंवा ज्वेलरीज काय असतील, तर ही उत्सुकता ही एक्साइटमेंट होती का? आहे ॲक्च्युली. म्हणजे अजून ट्रायल चालू आहेत. म्हणजे तू आत्ता बघतेस तसं अजून आता 2-3 गोष्टी आलेल्या आहेत. मग हेअरचं काय करायचं, मग मेकअप कशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे अगदी बारीक की टिकली आता मग कुठल्या रंगाची हवी, या रंगाची का त्या रंगाची, मग चंद्रकोरच हवी का, किंवा मग नाकात रिंग होती मग ते वेगळं काही करायचं आहे का. तर पायल म्हणून मला फार काही माझं लक्ष नसतं ह्याच्यात, पण आता श्री म्हणून किंवा कॅरेक्टर म्हणून ॲक्टर म्हणून जे करायला लागतंय ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येकाचे तुमच्याकडे ऑप्शन्स असतात, मग हे का, मग हे का, मग हे असं. आणि मुळात मला असं वाटतं मेकर्स म्हणून चॅनलची लोकं किंवा प्रोडक्शन हाऊसची लोकं, क्रिएटिव्ह आणि हे सगळे लोक, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मजा येते की ते म्हणतात, ते डिरेक्ट करतात की आपण अशा पद्धतीने करून बघू, तशा पद्धतीने करून बघू. कारण आपलं ठरलेलं असतं ना, तोंड धुतलं, पावडर लावली, काजळ लावलं, टिकलेलं की संपलं. तर ते आता फार मजेशीर आहे.
अक्षय म्हणजे ना इंडस्ट्री म्हटलं किंवा हिरोईन्स म्हटलं की खूप वेगवेगळं ग्लॅमरस वगैरे असतं, पण जेव्हा मी श्रीशी बोलते ना मला खूप सटल किंवा खूप एक ती भोळी साधं, आता पण तिने किती छान सांगितलं की काजळ पावडर सगळं. तर अशी कलाकार तुला मैत्रीण म्हणून किंवा को-ॲक्टर म्हणून मिळाली, तर अशा वेळी त्यांच्यासोबत सीन्स करताना किंवा सेटवर टाइम स्पेंड करताना काही वेगळी गंमत जमत असते का, किंवा तिच्याबद्दलचा तुझा अनुभव कसा आहे? मला तिच्याबरोबर इतकं प्रचंड आवडतं काम करताना, आणि म्हणून ते उत्तम दिसतं आमची जोडी, जी काय लोकांना आवडते. सो यात क्रेडिट तिचं आहे. म्हणजे एक तिच्यात एक असा, जे तू म्हणाली सोजवळपणा आहे, तो खरंच तिच्यात आहे. तिच्यात चांगली समज आहे, त्यामुळे सीन करताना असं आपसूक होतं. आणि म्हणजे सीन सोडून आम्ही सुद्धा एक उत्तम चांगली मैत्री आहे आमची. त्यामुळे असं टिपिकल हिरोईनसारखं की माझं अमुकच बघा तमुकच बघा ह्यात ती, पण प्रत्येकाची चॉईस आहे, मी त्यांनाही दोष देत नाही, कारण तसं असणं पण गरजेचं आहे आणि असं असणं सुद्धा गरजेचं आहे. सो आत्ता हा विचार करताना मला हा थॉट गेला की तसंही असणं गरजेचं, असंही असणं गरजेचं आहे. मला ही कंपनी एन्जॉय करायला आवडते, तीही कंपनी एन्जॉय करायला आवडते, पण ती जर जास्त झाली तर त्रास होतो. ही जास्त होणार नाही याची खात्री आहे. वा, खूप छान आहे. पण श्रीना, तू मॅरिड आहेस आणि गायत्री आणि हे दोघे अनमॅरिड आहेत. आता अक्षयने सांगितलं असेल की तो लग्न करणार आहे, तर तुझ्या मित्राला अक्षयला तू मॅरिड असल्यामुळे तुला माहीत असेल, अनुभव असेल, तर त्याला काय सल्ला द्यायला आवडेल, किंवा एक सजेशन असतं ना की बघ हे बदलणार आहे? तर माझं तर असं म्हणणं आहे, उद्या अक्षयने लग्न करावं. कारण रमासारखी सुंदर साधी, मी तिला भेटलेले नाही आहे, मी तिचा फोटो पाहिला आणि तिच्याबद्दल खूप ऐकलंय उठता बसता. तर मी म्हणेन की कशाला 1 वर्ष, पुढच्या वर्षीच तरी का वाट बघायची. तर मी त्या दोघांना कायम सांगत असते की योग्य व्यक्तीशी लग्न करण्यासारखी सुंदर गोष्ट नाही आहे या जगात. आणि टचवूड, थांब जरा, माझा ह्याच्यावर खूप विश्वास आहे, टचवूड. कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर लग्नानंतर आईबाबा, अर्थात आईबाबांनी स्वातंत्र्य दिलं होतं, पण समर्थाशी लग्न केल्यानंतर मला वाटतं मुलीचा आईवडील म्हणून मे बी आईवडिलांना एक वेगळी धास्ती असते, आणि स्पेशली या क्षेत्रात काम करताना त्यांना काही वेगळ्या गोष्टी जाणवत असतील किंवा त्यांच्या मनात एक वेगळी भीती असेल. पण समर्थाशी लग्न केल्यानंतर माझे सासू सासरे पण, मी आता पहिल्यांदा हे बोलते, पण खूप कमाल आहेत माझे आई बाबा. आणि नवरा तर खूप वेगळ्या लेवलला सपोर्ट केला त्याने, खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. आणि मला वाटतं सगळेच समजू शकतात की मुलींनी या क्षेत्रात काम करताना काय एक वेगळा स्ट्रगल असतो, किंवा कशा पद्धतीने मानसिक शारीरिक जे काही 18-18 तास काम करून पुन्हा घरी जाऊन परत आराम करणं, ह्या सगळ्या प्रायोरिटीवर गोष्टी असतात. तर मी त्यांना हे खूप पटवते. त्या दोघांच्या पोटात गोळा आलेला आहे लग्न करायचं म्हणून, स्पेशली अक्षयच्या. त्या दिवशी तर मला असं म्हणलं, माझ्या पोटात खड्डा पडलाय, खड्डा. म्हणलं अरे पण एक कमाल असतं. आणि आय एम शुअर की मी मगाशी पण म्हणाले की सगळेजण कमेंट्स करतात किंवा मी खूप जणांकडनं असलं अक्षय केळकर फार माजोरडा आहे बरं का. अजिबात असं नाही आहे. मी गेले 6 महिने अक्षरबरोबर काम करते. मी भोळा नाही म्हणणार, पण मी म्हणेन की ज्याला आपण म्हणतो ना एक समाजभान आहे, ज्याला व्यवहार कळतो, व्यवहार ज्ञान ज्याला आहे, असा तो स्मार्ट ॲक्टर आहे. आणि माणूस म्हणून त्याचा एक डायलॉग आहे की इंसान का दिल दरिया होना चाहिए, तर असा अक्षय केळकर आहे. त्यामुळे मला वाटतं त्याने काहीच घाबरायला हरकत नाही. मी तर म्हणेन की चटकन उद्या लग्न कर, उगा थांबू पण नकोस तू 1 वर्षभर, असा मी एक प्रामाणिक सल्ला देईन त्याला. असली पाहिजे ना माणसाला, भीती आहे, बाकी कुठलीच भीती नाही आयुष्यात मला. मग चांगलं आहे मग किसी का तो डर होना चाहिए जिंदगी में, नाही का. आणि ती रमा असेल तर मी तर पण ना अक्षय, श्री बोलता बोलता म्हणाले की तिचे सासू सासरे तिला खूप सपोर्ट करतात, आणि हे प्रत्येक मुलीला तिच्या आईवडिलांना हवं असतं की तिचे इनलॉज खूप छान असावे. पण साधारणतः जेव्हा तुझी लव्ह स्टोरी सुरू झाली किंवा आता जेव्हा लग्नापर्यंत पोहोचलं, तेव्हा तुझ्या सासरच्यांकडून म्हणजे मुलाला थोडंसं इम्प्रेस करावं लागतं की हो मी काळजी घेईन किंवा मी करू शकतो सगळं. तर तू कसं केलेलं सगळं? अजून झालं नाही, आता ती स्टेजवर सुरू होईल. अजून झालं नाही, त्याचा अनुभव नाही आणि माहीत नाही मला त्याच्यात मी किती सक्सेस होईल. कारण मी इम्प्रेस करण्यासाठी आयुष्यात कधीच काही कोणासाठी इम्प्रेस करायला जावी असं कधी केलं नाही. झालं तर झालं, नाही तर नाही झालं, असं माझा ॲटिट्यूड असतो. त्यात असं मी खूप हे करेन वगैरे, असा खोटा आविर्भाव आणून त्यांच्यासमोर एक वेगळं नाटक करेन वगैरे, असं काही मला जमत नाही. मग ते कुठल्याही बाबतीत असो, मग माझ्या लग्नाच्या बाबतीत असेल किंवा सेटवर असू दे किंवा कुठल्या मुलीला पटवणं वगैरे असं कधी जमलं नाही मला आयुष्यात. अगदीच. पण साधारणतः जेव्हा आता अक्षय पुढच्या 1 वर्षात तर लग्न करेनच, तर काय ठरवलेस का गायत्रीने आणि तू याच्या नकळत की या गोष्टी करायच्यात, अक्षयला सरप्राईज द्यायचं किंवा त्याला ते नाही आवडणार पण तुम्हाला त्या करायच्या, तसं काही ठरवलंय का? अजून तरी नाही, पण चांगली आयडिया दिलीस तू आम्हाला. फक्त तू त्याच्या समोर नव्हती द्यायला पाहिजेस, म्हणजे जरा कांड करता आले असते आम्हाला. पण नक्कीच काहीतरी करू आम्ही प्लॅन दोघी जणी. आणि बाकी मला वाटतंय
मी करवली, आता त्याची बहीण आहेच आहे, इतकी सुंदर करवली, पण आम्हाला दोघींना पैठणी चालू शकते आहे की नाही. वर्षभर तर आहोत आम्ही अभिरुग, नो डाऊट, तिथपर्यंत तर खेचणार आम्ही, आहे की नाही. त्यामुळे पैठणी दोघींना एक एक. काय वाटतं अक्षय? हो हो नक्कीच, काय त्यात काय. बघा तू साक्षीदार आहेस, आता पैठणी नाही मिळाली तर बघ. सोशल मीडियाला टॅग अक्षयने पैठणी असेल तर पैठणी विचारत जा प्रत्येक नंतर मग फोटो मध्ये खाली पैठणी अजून मिळाली एवढा नाहीये. विश्वास आहे माझा तुझ्यावर की तू देणार. मग. हो म्हणाला की हो म्हणाला. आणि हाच विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. पण शेवटाकडे वळूयात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, पण जाता जाता काय सांगाल, कारण खूप छान मालिका सुरू आहे, जो आम्हाला सुद्धा पॉईंट हवा होता तो फायनली आलाय, तर काय सांगाल जाता जाता? आता लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आणि गोष्टीप्रमाणे सुद्धा श्री आणि अगस्त्यचं लग्न झालेलं आहे आणि ते छान झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरनुसार कसं झालं आहे हे तुम्ही बघताच आहात. आणि ते नातं आता कुठे कसं वाढणार आहे, कसं फुलणार आहे, हे यासाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुमच्या इतकेच. पण खात्री ही देतो की तुम्ही एंटरटेन व्हाल, तुम्हाला खूप छान प्रेम बघायला मिळेल, एकतर्फी दुतर्फी, श्रीचं, अगस्त्यचं आणि शुभ्राचं सुद्धा. सो आता येणारी जी स्टेप असेल या सिरियलची ती द माइंड ब्लोईंग असणार आहे. शी, तू काय सांगशील जाता जाता? मम कमवणार काहीतरी सांग. अरे काय मी पुढचं सांगू शकणार नाही अर्थात, कारण आम्हालाही माहिती नाही. आता आम्ही जाऊन स्क्रीन प्ले वाचू पुढचा. पण मी म्हणेन की आतापर्यंत जेवढं प्रेम केलं त्याच्यासाठी सगळ्या टीमकडून सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि प्लीज मालिका बघत राहा. अक्षय म्हणाला तसं खूप ट्विस्ट आहेत पुढे मांडून ठेवलेले. फक्त तुम्ही रोज 8:30 वाजता वेळ पाळणं आणि ताट घेऊन समोर बसणं एवढंच तुम्हाला करायचंय. कलर्स मराठीवरती रात्री 8:30 वाजता. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.